नमस्कार. तर बरेचदा असं होतं ना की तुम्ही रोज जिम करताय, एक्सरसाइज करताय, चालताय, योगा करताय, सगळं काही करताय, पण तुमच्या पोटावरची चरबी कमी येत नाहीये. तर असं का होतं आणि ह्याच्या मागे काय काय कारण आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ आपण लगेच चालू करूया. जर तुम्हाला स्ट्रेस जादा असेल तर पोटाची चरबी कमी नाही येणार, कारण स्ट्रेसमुळे बॉडीमधले कॉर्टिसॉल वाढते आणि फॅट जमा व्हायला चालू होतो. तर कॉर्टिसॉल हा एक हॉर्मोन आहे, हा वाढला तर चेहरा, पोट सगळं सुजल्यासारखं दिसतं. तुम्ही एक्सरसाइज तर करताय, पण सोबत तुम्ही तुमची साखर चालू ठेवली आहे, तुमचा मैदा बंद नाहीये, तुम्ही बाहेरचं सगळं खाताय, तळलेलं खाताय, तर तुमचा फॅट बर्न होणारच नाही. त्यामुळे जे काही तुम्ही खाता ते प्रॉपर डाएट चांगलं असलं पाहिजे, जेणेकरून ते जे फॅट असेल, जमा झालेली चरबी असेल ती लवकर निघून जाईल. जर तुम्ही हे जे असं सगळं खात बसला तर तुमचं फॅट बर्न अजिबात होणार नाही, तुम्ही कितीही एक्सरसाइज करा. जर तुम्ही पाणी पीत नसाल तर बॉडी हायड्रेटेड राहत नाही आणि याने फॅट बर्निंग प्रोसेस स्लो होते. त्यामुळे तुम्हाला दिवसभरात भरपूर पाणी प्यायचं आहे. नॉर्मल एक्सरसाइज करून जर तुमची पोटाची चरबी कमी येत नसेल तर तुम्ही पोटाची एक्सरसाइज करा. तुम्ही युट्यूबला सर्च करू शकता पोटाची एक्सरसाइज, किंवा तुम्ही कोणतेही योगा करू शकता. नाही, जे काही तुम्ही कार्डिओ कोणतीही एक्सरसाइज करताय ती पोटा रिलेटेड असली पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला पोट कमी करायचं तर तुम्हाला पोटावरचेच एक्सरसाइज करायचे आहे, जेणेकरून तुमची पोटावरची चरबी लवकरात लवकर कमी येईल. जेवणात तुमच्या हेल्दी फॅट्स असली पाहिजेत. अनहेल्दी फॅट्सने चरबी वाढते, हेल्दी फॅट्सने कमी येते. त्यामुळे हेल्दी फॅट्स म्हणजे तूप, ड्रायफ्रूट, जवस या सगळ्यांमध्ये हेल्दी फॅट्स असतात. जर तुम्हाला थायरॉइड किंवा पीसीओडी असेल तरी देखील पोटाची चरबी लवकर कमी येत नाही. या सगळ्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या, पोटावरची एक्सरसाइज केली, तुमचं डाएट बदललं तर तुमची जी पोटावरची चरबी आहे ती लवकर कमी येईल. जर आपल्याला स्ट्रेस असेल किंवा थायरॉइड, पीसीओडी वगैरे जर जास्त प्रमाणात असेल ना तर बॉडीचं फॅट बर्निंग असतं ते खूप जास्त प्रमाणात कमी येतं. त्यामुळे प्रत्येक तुमच्या बॉडीमध्ये काय काय चेंजेस होतात ते चेक करा. स्ट्रेस लेवल चेंज करा. तुम्ही मेडिटेशन करू शकता जर स्ट्रेस खूप जास्त असेल तर. तुम्ही बाकीच्या या गोष्टी प्रॉपर डाएट, पाणी हे सगळं जर फॉलो केलं तर तुमचं जे पोटावरची चरबी असेल किंवा कुठेही अंगावर जर तुमच्या चरबी असेल तर ती लवकर कमी येईल. तर हा होता आजचा माझा व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.